ती बायफर्केट होते ना तिकडे. आणि पुन्हा फळेगावपासून इकडे दानगाव, खडोली, चिंचवली या साईडला उठणा वगैरे हे पण कव्हर केला जातो. आता हा जो विषय आहे ना व्होल्टेज ड्रॉपिंग तर इथे 100% आहे. ती आजपर्यंत फुलफिल कधी झालीच नाही. व्होल्टेज तुम्ही बघाल तर व्होल्टेज तर नाहीच आहे इथे, पण ते किती वर्ष झाली त्याच्यावर त्यावर पण म्हणजे आता आम्ही काही शासकीय योजना आहेत प्रत्येक ठिकठिकाणी ना लोड उलट वाढतच जाणार आहे ट्रान्सफॉर्मर दिवसांनी. आम्ही प्रपोज केले ट्रान्सफॉर्मर प्रपोज केले कारण काय माहिती आहे आणि मेंटेनन्सचा दिवस ठरला नव्हता. ते मेंटेनन्सचा दिवस आता त्यांनी कन्फर्म केलेला आहे की शुक्रवारीच फक्त त्यांचा आमच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर सांगा आम्ही काही. आणि सर कसं माहिती आहे का मोर्चा काढला होता. अनेक वेळा ह्या भागामध्ये लाईट जाते. नेमकी लाईटचं कारण काय सर? लाईट जाण्याचं सध्याचं कारण आहे त्या ठिकाणी आता मध्ये वारा वादळ जास्त झालं आणि वीज वगैरे पडल्या होत्या आपल्या लाईनीवरती. त्यामुळे एक डिस्क वगैरे खूप ठिकाणी पंक्चर झाल्या होत्या. त्यामुळे जरा ते मेजर प्रॉब्लेम होता. आणि काही ठिकाणी आपले असे ब्रेकर वगैरे आहेत त्याचे रिपेरिंगचे पण प्रस्ताव आहेत. आपण ते पण एक तात्काळ घेतले आपल्या गोष्टी. त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला होता त्या ठिकाणी. आणि आपल्याकडे अजून आता सध्या खडोलीसाठी सेपरेट स्विचिंग आपण इथे प्रपोज केलेलं आहे. ती लाईन पडगे स्विचिंगमधून निघते डायरेक्टली खडोलीसाठी येते आणि इकडून लाईनीचे आपले मॅक्झिमम तुकडे होणार आहेत. आणि सध्याच्या स्थितीत अशी आहे की सिंगल लाईन ऑपरेट होते. त्यामुळे कुठेही जर प्रॉब्लेम झाला तर इमिजिएट सर्व्हिसकडची लाईट जाते. तर हा प्रॉब्लेम त्याच्याने पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. सर कर्मचाऱ्यांची संख्या कमी याबाबत आपण कळवले का? हो, कर्मचारी संख्याबद्दल आपण वरच्या साहेबांकडे प्रस्ताव मांडलेला आहे की सध्याच्या ठिकाणी एवढे ग्राहक आहेत. लोकांचे इकडे खूप संवेदनशील आहेत आणि लोक खूप प्रगतशील आहेत इकडे. त्यांच्यासाठी लाईटची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना पुरवठा वीज दर्जेदार करणे गरजेचं आहे. त्यामुळे स्टाफ संख्या वाढवणे इकडे खूप गरजेचं आहे. तर आपण त्याच्याबद्दल की वरती प्रस्तावही दिलेले आहेत. आता एक येणार आता सायकल आहे, आता बदलीचं सायकल चालू आहे, त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं. आपण त्याचा फॉलोअपही घेतो आहे. सर जे अनेक चालीने मिटर दिले जातात अनावराखून त्यावर आपण काय कडक कारवाई आपण सध्याच्या स्थितीत खडोलीमध्ये 500 ते 550 FIR पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड आहेत. मुरबाड पोलीस स्टेशन त्याचा फॉलोअप खडोली पोलीस स्टेशनही करत आहे. आणि आपण अजूनही सांगू इच्छितो तुम्हाला खडोलीसाठी स्पेशली ज्या ठिकाणी कोणाच्या व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी DPDC योजनेमध्ये आमदार महोदय निधीमधून त्या ठिकाणी आपण DP नवीन प्रपोज केलेले आहे. आणि काही सध्याचे जे DP आहे त्यांच्या कॅपॅसिटी वाढीवचेही प्रस्ताव धरलेले आहेत. आणि अजून तिसऱ्यामध्ये याच्यामध्ये जे खराब पोल आहे, काही कंडक्टर आहे जे काही 6 महिने वर्षभरात असं वाटते आपल्याला पडतील ते आपण DPDCच्या योजनेत बदलीसाठी ते प्रस्ताव आपण बनवलेले आहेत ते पण. आणि आज उद्याच्या असे इमिजिएट पडतील असंही वाटतंय. जे निदर्शनात येत आहेत सर्वे होतं आहे त्याच्यावरती तात्काळ 1 महिन्याच्या 15 दिवसाच्या आपण कॉन्ट्रॅक्टरची गँग लावून आपण काम करून घेणार आहे. हा तर झाला 2 दिवसाचा प्रॉब्लेम, पण याच्या अगोदर मी 5-10 मिनिटाला लाईट जाते. याचं कारण काय? आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, ही सिंगल लाईन आहे आपली. कधी कधी आपले स्टाफ एखाद्या लाईनवरती असतो, पोलवरती असतो, आम्हाला ऑपरेटरला सांगावं लागतं की एक लाईन इमिजिएट बंद घे, मला एखादा लाईन स्विच ओपन करायचं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं शक्यच होत नाही. 22,000 व्होल्ट हँडल करतो आपला स्टाफ. तेवढं त्याच्या जीवाचं थोडं जरा आम्हाला परवा घेऊन त्याच्यासाठी लाईन बंद घ्यावी लागते. आणि त्यामुळे आपली लाईन कधी जाते 2 मिनिटात इमिजिएट येते. आम्हाला स्विचेस आहेत मध्ये आपल्या लाईनवर
ते ओपन करण्यासाठी असं ऑपरेशन करावे लागतं. तर मग किती दिवस चालणार आहे याच्यामध्ये? आता आम्ही तर याच्यासाठी तर आम्ही तर म्हणतो हे व्हायला नाही पाहिजे. आपले आता जेवढे फॉल्ट मिनिमाइज होतील या सर्व गोष्टींमध्ये तेवढे तुम्ही 0 प्रॉब्लेमपर्यंत पोहोचणार आणि तुमचं स्विचिंग इकडे पोहोचलं तर मॅक्झिमम तुम्हाला 100% रिलीफ होणार आहे. कारण ही सिंगल लाईन आहे, पूर्ण लाईनचे तुकडे तुकडे होणार आहेत. आम्ही करायचं प्लॅनिंग चालू आहे. तुम्हाला रिलीफ स्पेशली मिळणार आहे, खूप रिलीफ मिळणार आहे. जसे आता हे भोईर साहेब बोलले की आपल्याकडे स्टाफ कमी आहे, मग याची काही तुम्ही मागणी वगैरे केलेली आहे का? यावरती मागणी केलेली आहे आपण वरिष्ठ कार्यालय, सुप्रिंटेंडिंग इंजिनियर, आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सर्वांकडे आपण मागणी केलेली आहे. त्याच्यासाठी आधी पवार साहेबांनी 2 स्टाफ आपल्याकडे खडवलीसाठी इमिजिएट रिपोर्ट केलेले आहेत चितवाळ्यावरून. तेही आपल्या इकडे जॉईन झालेले आहेत आणि अजूनही परमनंट स्टाफ मॅक्झिमम इकडे यावे याच्यासाठी मी पण प्रयत्नशील आहे. वरिष्ठ कार्यालयाचे फॉलोअप घेत आहे. सर एक मिनिट.